मुंबईतील टँकर असोसिएशनचा संप अखेर मागे. मुख्यमंत्री जिल्हाधिकारी यांच्यासोबतच्या बैठकीनंतर निर्णय. बुधवारपासून वॉटर टँकर मुंबईकरांच्या सेवेसाठी हजर. इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीचा अभ्यासक्रम यावर्षी बदलणार. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली माहिती. पांढऱ्या पट्टीमुळे धार्मिक वाद निर्माण झाल्याचं प्रकरण. प्रसाद वेद पाठक यांच्या व्हिडिओनंतर नव्यानं रंगरंगोटीला सुरुवात. मुलुंडमध्ये नालेसफाईच्या दाव्याची पोलखोल. नालेसफाईच्या दाव्यांवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह. संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारावर कारवाईची मागणी. नाशिकचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता. फडणवीस शिंदेंची गोकुळ गीतेंसोबत फोनवरून चर्चा. सूत्रांची माहिती. नाशिक विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्यास गोकुळ गीतेंचा नकार. मंत्री उदय सामंत आणि गिरीश महाजनांची शिष्टाई निष्फळ. नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग. शिवसेनेचे आमदार किशोर दराडे भाजप नगरसेवक गणेश गीतेंच्या भेटीला. गोकुळ गीतेंचा पाठिंबा मिळवण्यासाठी दराडेंचे प्रयत्न. विधान परिषद निवडणूक रणनीतीसाठी शिवसेनेची बैठक. शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी बुधवारी होणार मंथन. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही कायम. पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत सुनील तटकरेंचं वक्तव्य. गोगावले पालकमंत्री व्हावे ही सगळ्यांची इच्छा. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत उदय सामंतांची प्रतिक्रिया. लक्ष्मण हाकेंची मोठ्या नेत्यावर टीका. वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल. लक्ष्मण हाकेंचा रोख नेमका कुणाकडे? वादग्रस्त व्हिडिओनं खळबळ. शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय. मागील कर्जमाफीत मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळणार. साईबाबांच्या शिर्डीमध्ये भाविकांच्या आरोग्याशी खेळ. भेसळयुक्त पेढा, बुरशीयुक्त प्रसादाची विक्री. निकृष्ट दर्जाच्या प्रसादामुळे साई भक्तांमध्ये तीव्र नाराजी. शिर्डीतील प्रसादाचे नमुने गोळा करण्यास सुरुवात. अन्न आणि औषध प्रशासनाची शिर्डीत धडक कारवाई. अकोला जिल्हा रुग्णालयातील व्हायरल व्हिडिओ प्रकरण. 3 कर्मचाऱ्यांना बजावली कारणे दाखवा नोटीस. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाला जाग. पंढरपूरच्या 73 कोटींच्या विकास आराखड्यात भ्रष्टाचाराचा आरोप. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून भ्रष्टाचाराच्या आरोपाचं खंडन. नवी मुंबईतील शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण. कार्यक्रमाचं निमंत्रण नसल्यानं शिंदे नाराज असल्याची चर्चा. अकरा जूनला राष्ट्रवादीचा वर्धापन दिन. वर्धापन दिनी पुढील रणनीती जाहीर करणार. सुनील तटकरे यांचं वक्तव्य. आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ. संजय गायकवाड यांना 100 कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाची खबरदारी. नागपुरातील भाजप नगरसेवक गोव्यात मुक्काम ठोकणार. मतांची फूट टाळण्यासाठी भाजपाचा प्रयत्न. नागपुरात अंमली पदार्थ विरोधी कारवाई. 2 आरोपींना अटक. गुन्हे शाखेच्या NDPS पथकाला मोठं यश. गॅस दरवाढी विरोधात राष्ट्रवादी पवार गट आक्रमक. पवार गटाच्या महिला आघाडीचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. नागपुरात सावत्र पित्याकडून 8 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. पोलिसांकडून आरोपी सावत्र पित्याला अटक. तळेगाव MIDCत गॅस गळती. दोघांचा मृत्यू. 3 जण गंभीर जखमी. सलग दुसऱ्या दिवशीही शासकीय कांदा खरेदी ठप्प. लासलगावमध्ये नाफेड आणि NCCFची खरेदीकडे पाठ. कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांमध्ये मात्र संताप. सोन्याला झळाली. चांदीही महागली. सोन्याच्या दरात 1000 रुपयांची वाढ. चांदीच्या दरात 4000 रुपये प्रति किलो वाढ.